हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 7मधील चॅप्टर नंबर 3 HCF अँड LCM मधील प्रॅक्टिस सेट नंबर 14 सॉर्ट आउट करणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण याच सेम प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 कव्हर केलेला आहे. सो या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6 हे कव्हर करणार आहोत. सो सी दी फोर्थ वन. Find the smallest number which when divided by 8, 9, 10, 15 and 20 gives a remainder of 5 every time. म्हणजे प्रत्येक वेळेला रिमाइंडर हा 5 राहिला पाहिजे असा नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला या गिवन 5 नंबरचा LCM काढावा लागणार आहे. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट टू find out the smallest number to find out the smallest number which divides given numbers simply we have to find out the LCM. Is it clear? We have to find out LCM of given 5 numbers. Is it clear? So सुरुवातीला आपण कंबाईन मेथडनी LCM फाइंड आउट करूया. 8, 9, 10, 15 and 20. आपल्याला असा प्राइम नंबर, स्मॉलेस्ट प्राइम नंबर फाइंड आउट करायचा आहे की जो जास्तीत जास्त नंबरला कट करेल. जितलं इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 8, 10 आणि 20 हे 2 कट होणार आहेत. सो आपण 2 कट करू शकतो. 2 4चा 8, 9 ॲज इट इज ड्रॉप डाऊन होईल. त्यानंतर 2 5चा 10, 15 ॲज इट इज. त्यानंतर 2 10चा 20 जितलं. त्यानंतर हे 5, 15 आणि 10 हे 5नी कट होतील. जितलं 5, 15 आणि 10. सो आपण 5नी कट करूया. सो 4 ॲज इट इज. त्यानंतर 9 अल्सो ॲज इट इज. 5 1चा 5, 5 3चा 15 अँड 5 2चा 10 जितलं. त्यानंतर तर 4 आणि हे 2 हे ॲटलिस्ट 2 नंबर जरी कट होत असले तरी आपण ते घेत असतो. सो 2नी कट होतील. 2 2चा 4, 9 ॲज इट इज. 1 अल्सो ॲज इट इज अँड 3 अल्सो ॲज इट इज. त्यानंतर 2 1चा 2 जितलं. त्यानंतर हा 3 आणि 9 हे सुद्धा 3नी कट होतील. ॲटलिस्ट 2 नंबर्स कट होणार आहेत. सो 3नी आपण कट करू शकतो. 2 ॲज इट इज. 3 3चा 9, 1 ॲज इट इज. 3 1चा 3 आणि हा 1 ॲज इट इज. जितलं. सो आता LCM काय येणार आहे? LCM ऑफ गिवन 5 नंबर्स. हे जे फॅक्टर्स आलेले आहेत ते आणि हे हॉरिझॉन्टलचे नंबरसुद्धा. सो वी कॅन राईट 2 × 5 × 2 × 3 × 2 × 3. जितलं. हे नंबर्स आणि हे नंबर्स. सो आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे? याचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 5 2चा 10, 10 2चा 20, 23चा 60, 62चा 120 अँड 123चा 360. जितलं. हा 360 आपला LCM आलेला आहे. सो आपली LCM आला म्हणजेच काय? या सगळ्या नंबर्सनी हे जे गिवन 5 नंबर्स आहेत आपल्याला दिलेले, या 5 नंबर्सनी या नंबरला कम्प्लिटली डिवाइड होणार आहे. सो रिमाइंडर काय राहणार आहे? 0 राहणार आहे. बट आपली कंडिशन काय आहे? रिमाइंडर ऑफ 5 एव्हरी टाईम. जितल्या. सो वी कॅन राईट ऑल नंबर्स completely divide 360. Is it clear? That's why that is remainder would be 0. सो कम्प्लिटली डिवाइड होत असल्यामुळं रिमाइंडर काय राहणार आहे? 0च राहणार आहे.
सो रिमाइंडर वुड बी 0. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, रिमाइंडर ऑफ 5 एव्हरी टाईम तो राहण्यासाठी कोणता नंबर घ्यावा लागेल. सो देअरफॉर रिक्वायर्ड नंबर जो आपल्याला अपेक्षित आहे, रिक्वायर्ड नंबर हा काय घ्यावा लागेल, रिमाइंडर हा 5 राहण्यासाठी. हा जो LCM आलेला आहे त्यामध्ये सिम्पली जर आपण 5 ॲड केलं तर प्रत्येक वेळेला काय होणार आहे, 5 हे रिमाइंडर म्हणून राहणार आहे. सो वी कॅन राईट दी LCM ऑफ गिवन नंबर प्लस 5. असं जर केलं तर आपल्याला काय मिळेल, रिक्वायर्ड नंबर मिळेल. सो वी कॅन राईट दी LCM ऑफ गिवन नंबर्स प्लस 5. म्हणजेच काय, आता LCM आपला काय आलेला आहे 360 आणि प्लस 5 जर आपण केले तर आपला नंबर काय तयार होईल 365. हाच आपला काय आहे, रिक्वायर्ड नंबर आहे. इज इट क्लिअर. देन नेक्स्ट क्वेश्चन, 5th वन. सी दी क्वेश्चन, रिड्यूस दी फ्रॅक्शन्स. आणि या ज्या फ्रॅक्शन्स दिलेल्या आहेत त्या आपल्याला लोएस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करायच्या आहेत. सो लोएस्ट फॉर्ममध्ये ही फ्रॅक्शन कन्वर्ट करत असताना आपल्याला असा नंबर फाइंड आउट करायचा आहे की ज्या नंबरच्या टेबलमध्ये हे दोन्ही नंबर्स येतील. सो त्या नंबरचा टेबल जर आपण हा नंबर येईपर्यंत काउंट केला तर आपल्याला काय मिळेल, सिम्पलेस्ट फॉर्म, दॅट मीन्स लोएस्ट फॉर्म मिळेल. या सेम टाईपचे एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिस सेट नंबर 12मध्ये सॉल्व केलेली आहेत ऑलरेडी. सो हा छोटा नंबर मिळवण्यासाठी म्हणजे कोणत्या नंबरच्या टेबलमध्ये हा नंबर आणि हा पण नंबर येईल हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागतं, HCF फाइंड आउट करावा लागतो. सो वी कॅन राईट टू फाइंड आउट दी नंबर, टू फाइंड आउट दी नंबर which divides these two numbers, that means 348 and 319. We have to find out HCF. We have to find out HCF. HCF जर आपण काढला तर आपल्याला असा नंबर मिळेल की जो या दोन्ही नंबरला कट करेल. सो सुरुवातीला आपण HCF काढूया. HCF काढत असताना हा छोटा जो नंबर आहे तो आपण काय करतो, डिव्हिजन म्हणून वापरत असतो आणि हा जो मोठा नंबर आहे तो आपण डिव्हिडंड म्हणून वापरत असतो. इज इट क्लिअर. सो आता आपल्याला या नंबरचा टेबल हा नंबर येईपर्यंत काउंट करायचा आहे. सो 1चाच घ्यावा लागणार आहे कारण 2चा जर घेतला तर 638 होईल. इज इट क्लिअर. म्हणजे फारच मोठा नंबर होतो आहे. सो आपण 1चाच घेणार. 1चा काय 319 म्हणजे हाच सेम नंबर राहणार. सो सिम्पली आता आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. 18 मायनस 9 काय 9च येणार आहे. त्यानंतर हे 2 1 तर 4 मायनस 2 येईल आणि हा 0. तर नेक्स्ट स्टेप आपली काय होणार असते, हा जो रिमाइंडर आहे तो आता डिव्हिजरचं काम करणार असतो आणि हा प्रिव्हियसवाला जो डिव्हिजर आहे तो आता डिव्हिडंडचं काम करणार असतो. ही प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची आहे जोपर्यंत आपला रिमाइंडर 0 येत नाही. जितक्या आता 29चा टेबल आपल्याला हा नंबर येईपर्यंत काउंट करायचा आहे. सुरुवातीला आपण 31पर्यंत भाग पाडूया. 29 1चा 29 जितक्या आता सबस्ट्रॅक्शन 11 मायनस 9 काय 2 आणि हा 0. त्यानंतर 9 ड्रॅग केला तर काय झाला 29. अगेन आपण 1चाच भाग लावू शकतो. 29 म्हणजे इथं आपला रिमाइंडर काय आलेला आहे 0 0 आलेला आहे. म्हणजे आपला HCF काय होणार आहे, HCF ऑफ दिस टू नंबर्स इज 29. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट दी HCF हा आपला 29. एकदा का आपल्याला HCF मिळाला की तोच HCF आपण फ्रॅक्शन ही सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करत असतो. सो नाव टू रिड्यूस मीन्स टू सिम्पलेस्ट फॉर्म, टू रिड्यूस दी फ्रॅक्शन. तर फ्रॅक्शन आपल्याला
रिड्यूस करायचे आहे. सो फ्रॅक्शन रिड्यूस करण्यासाठी पण गिवन फ्रॅक्शन 348 अपॉन 319 या फ्रॅक्शनला हा जो HCF आलेला आहे त्यांनी डिवाइड करणार आहोत. डिवायडेड बाय 29 आणि 319 डिवायडेड बाय 29. आता 29चा टेबल आपल्याला 348 येईपर्यंत काउंट करायचा आहे. आपण रफमध्ये करून घेऊया. हां 29 आणि 348. 29 1चाच लागेल 29, त्यानंतर 5 राहिले आणि हा 0, त्यानंतर 8 ट्रॅक केले आपण. तर 8 ट्रॅक केल्यानंतर 58. तर 29चा टेबल आपल्याला 58पर्यंत काउंट करायचा आहे. 29 2चा 58 म्हणजे रिमाइंडर 0 0. म्हणजेच आपण हा जो फॉर्म आहे तो काय लिहू शकतो 12. इज इट क्लिअर. त्यानंतर आता 319ला आपलं 29नी डिवाइड करायचं आहे. तेही आपण करून घेऊया. 319 डिवायडेड बाय 29. तर 29 1चाच लागेल. 29 1चा 29. आता 11 मायनस 9 2 आणि हा 0. अगेन हा 9 ट्रॅक केला. 29 1चा 29. इज इट क्लिअर. म्हणजे 0 0. सो आपण 11चा भाग लावू शकतो. इज इट क्लिअर. म्हणजे आपला सिम्पलेस्ट फॉर्म हा काय आलेला आहे. द लोएस्ट फॉर्म ऑफ गिवन फ्रॅक्शन इज 12 अपॉन 11. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट देअरफॉर लोएस्ट फॉर्म किंवा सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ गिवन फ्रॅक्शन is equal to 12 upon 11. Is it clear? Second fraction 121 upon 247. तर याचा आपल्याला काय करायचं आहे सिम्पलेस्ट फॉर्म करायचा आहे. सो वी कॅन राईट वी हॅव टू फाइंड आउट दी HCF to get the number which divide these two numbers. Is it clear? So we can write we have to find out HCF of given numbers. That means given numbers आपले कोणते आहेत 221 and 247. इज इट क्लिअर. तर याचा HCF आपल्याला फाइंड आउट करत असताना आपण डिव्हिजन मेथड वापरतो. सो जो छोटा नंबर आहे तो आपण डिव्हिजन म्हणून घेणार आहोत. सो छोटा कोणता आहे 221 आणि 247 हा डिव्हिडंट म्हणून काम करेल. इज इट क्लिअर. तर सिम्पली आपल्याला या नंबरचा टेबल हा नंबर येईपर्यंत काउंट करायचा आहे. सो आपण 1चाच भाग लावू शकतो कारण 2चा भाग काय होईल 442 होईल म्हणजे खूपच मोठा होणार आहे. सो आपण 1चा लावू शकतो. सो हाच नंबर येईल. तर सिम्पली आपण सबस्ट्रॅक्शन करायचे आहे. 7 मायनस 1 6, देन 4 मायनस 2 2 आणि हा 0. इज इट क्लिअर. तर नेक्स्ट स्टेप काय होणार आहे आपली हा जो रिमाइंडर आहे तो आता डिव्हिजर म्हणून काम करणार आहे आणि हा प्रिव्हियस जो डिव्हिजर आहे तो डिव्हिडंट म्हणून काम करणार आहे. इज इट क्लिअर. तर 26चा टेबल आपल्याला 221 येईपर्यंत काउंट करायचा आहे. 26 8चा जर आपण घेतला तर काय 208 येतो आणि 26 9चा जर घेतला तर 234. सो 9चा आपल्याला घेता येणार नाही मोठा होतो आहे. सो आपण 8नी डिवाइड करू शकतो. 8चा काय 208. सो आपण सिम्पली तर सबस्ट्रॅक्शन घ्यायचं आहे. 11 मायनस 8 3 हा 1 दिला. त्यानंतर 2 मायनस 1 1 आणि हा 0. त्यानंतर अगेन तीच प्रोसेस आपण रिपीट करणार आहोत. तर 13 हा रिमाइंडर आहे तो आता डिव्हिजरचं काम करेल आणि हा 26 आता डिव्हिडंट म्हणून येईल. तर 13चा टेबल आपल्याला 26 येईपर्यंत काउंट करायचा आहे. सो 13 2चा 26. इज इट क्लिअर.
तर रिमाइंडर 0 0 आला. सो आपली प्रोसेस इथं स्टॉप होणार आहे. सो आपला LCM काय आलेला आहे, सॉरी HCF काय आलेला आहे, 13 आलेला आहे. गिवन 2 नंबर्सचा HCF हा 13 आलेला आहे. एकदा का आपल्याला HCF मिळाला की आपण हाच नंबर वापरून गिवन फ्रॅक्शन ही सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. सो वी कॅन राईट दी HCF ऑफ गिवन 2 नंबर्स इज 13. इज इट क्लिअर? तर गिवन फ्रॅक्शन काय आहे? नाउ टू रिड्यूस दी गिवन फ्रॅक्शन, गिवन फ्रॅक्शन आपल्याला रिड्यूस करायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 13नी दोन्ही नंबरला डिवाइड करावं लागेल. इज इट क्लिअर? सो फ्रॅक्शन काय आपली 221 अपॉन 247. इज इट क्लिअर? या फ्रॅक्शनला आपण 13नी डिवाइड करणार आहोत बोथ नंबर्सला. सो आता आपला 13चा टेबल हा 221 येईपर्यंत काउंट करायचा आहे. सो आपण रफमध्ये करूया. 13 आणि 221. इज इट क्लिअर? आता 13 1चा 13 होईल. त्यानंतर 12 मायनस 3 9 आणि हा 0 1 ड्रॅग केला 91 झाले. तर 13चा टेबल आपल्याला 91 येईपर्यंत काउंट करायचा आहे. 13 7चा 91 0 0 म्हणजे हा जो फॉर्म आहे तो आपण काय लिहू शकतो, याचा ॲन्सर आलेला आहे 17. इज इट क्लिअर? त्यानंतर आपल्याला 13चा टेबल आता 247 येईपर्यंत काउंट करायचा आहे. सो आपण रफमध्ये करूया. 13 आणि 247. तर 13चा टेबल 13 1चाच लागेल. 13 1चा 13 1 आणि हा 1 मायनस करून 11 मिळाले आणि त्यानंतर हा 7 ड्रॅग केला. इज इट क्लिअर? 117 झाले. तर 13 9चा 117. इज इट क्लिअर? सो आता रिमाइंडर आपला काय झाला 0 0 झालेला आहे. सो 13 19चा आपण लिहू शकतो. 13 19चा किती आलेला आहे 247. इज इट क्लिअर? सो आपला सिम्पलेस्ट फॉर्म काय तयार झालेला आहे, किंवा सिम्पलेस्ट किंवा लोएस्ट फॉर्म ऑफ गिवन फ्रॅक्शन, द लोएस्ट फॉर्म ऑफ गिवन फ्रॅक्शन इज 17 upon 19. Is it clear? Then next fraction, third one. Third fraction 437 upon 551. Is it clear? So याला जर आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर आपल्याला या दोन नंबरचा HCFच फाइंड आउट करावा लागणार आहे. सो आपण HCF फाइंड आउट करूया. डिव्हिजन मेथडने आपण HCF फाइंड आउट करत असतो. सो छोटा नंबर आहे तो आपण डिव्हिजन म्हणून यूज करतो आणि मोठा नंबर आहे तो आपण डिव्हिडंट म्हणून यूज करत असतो. इज इट क्लिअर? तर या नंबरचा टेबल आपल्याला हा नंबर येईपर्यंत म्हणायचा आहे. सो 1चाच लागणार आहे, कारण 2चा काय होईल 400 2चा म्हणजे 800 आणि समथिंग मोर होणार आहे. सो आपल्याला तो नंबर फारच मोठा होईल. सो आपण काय लिहू शकतो 1चा हाच नंबर येणार आहे -437. आता काय होईल, सिम्पली आपल्याला सबस्ट्रॅक्शन घ्यायचं आहे. 11 - 7 काय येईल 4 आणि त्यानंतर 5 - 4 1 आणि 5 - 4 1. इज इट क्लिअर? तर त्यानंतर हीच प्रोसेस आपण कंटिन्यू करणार आहोत. आता हा जो रिमाइंडर आहे तो डिव्हिजरचं काम करेल आणि हा जो प्रिव्हियसवाला आहे तो आता डिव्हिजनचं काम करेल. इज इट क्लिअर? तर त्यानंतर आपल्याला 114चा टेबल हा 437 येईपर्यंत काउंट करायचा आहे. सो आपण जर सिम्पली करून बघितलं 114 1चा हाच नंबर येईल. सो आपण 2चा करून बघूया. 2चा जर आपण करून बघितला तर काही 4 2चा 8 2 आणि 2. इज इट क्लिअर? त्यानंतर 3चा पण करून बघूया. 3चा जर करून बघितला आपण तर 4 3चा 12 हा 1 3 1चा 3 आणि हा 4 आणि 3 1चा 3. सो आपण हा नंबर इथं काय करू शकतो
घेऊ शकतो, कारण 4चा जर करून बघितला तर 4चा मोठा होतो आहे. करून बघूया आपण. 4 4चा 16, 4 1चा 4 आणि 4 1चा 4, 4 56 होतो आहे. सो हा नंबर काय होणार आहे, मोठा होणार आहे. सो वी कॅन राईट 3 हिअर. इज इट क्लिअर? मग 3चा काय आलेला आहे आपला 342. सो सबस्ट्रॅक्ट 342. इज इट क्लिअर? 7 - 2 काय होणार आहे 5. त्यानंतर 13 - 4 9 आणि हा 0. इज इट क्लिअर? आता आपल्याला 0 रिमाइंडर मिळेपर्यंत ही कंटिन्यू करायची आहे प्रोसेस. सो वी कॅन राईट 95 हा डिव्हिजर आणि त्यानंतर 144 हा डिव्हिडंट म्हणून काम करेल. इज इट क्लिअर? तर 95चा टेबल आपल्याला 114 येईपर्यंत काउंट करायचा आहे. सो वी कॅन राईट 1चाच भाग द्यावा लागेल, कारण 2चा मोठा होणार आहे. इज इट क्लिअर? सो ही जर आपण सबस्ट्रॅक्शन घेतली तर काय येते, हा 9 आणि हा 1 0. सो 19 आली. अगेन हीच प्रोसेस आपल्याला रिपीट करावी लागणार आहे. तर हा जो 95 आहे तो आता तर डिव्हिडंट म्हणून येणार आहे. तर 19चा टेबल आपल्याला 95 येईपर्यंत काउंट करायचा आहे. सो वी कॅन राईट 19 5चा 95. इज इट क्लिअर? इथं आपल्याला 0 0 हा रिमाइंडर मिळालेला आहे. सो आपला HCF काय आलेला आहे, HCF ऑफ गिवन 2 नंबर्स इज 19. म्हणजे 19नी आपण गिवन फ्रॅक्शनला कट करू शकतो. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट दी HCF इज इक्वल टू 19. नाऊ आपल्याला काय करायचे आहे, फ्रॅक्शन रिड्यूस करायचे आहे. सो गिवन फ्रॅक्शन काय आहे आपली 437/551. या फ्रॅक्शनला आपण दोन्ही नंबर्सला 19नी कट करू शकतो. जिथल्या सो 19नी जर आपण कट केलं तर काय आन्सर येईल हे आपण रफमध्ये करून बघूया. 19 आणि हा 437. जिथल्या सो 19चा टेबल आता आपल्याला इथपर्यंत 43पर्यंत आपण भाग पाडूया. 19 2चा करूया. 19 2चा 38. सो सबस्ट्रॅक्शन 5 आणि हा 0. त्यानंतर 7 ट्रॅक केले. आता 19चा टेबल आपल्याला 57पर्यंत म्हणायचं आहे. 19 3चा 57. इज इट क्लिअर? सो 0 0 म्हणजेच हे जे डिव्हायडेशन आहे ते आपण काय लिहू शकतो 23. इज इट क्लिअर? त्यानंतर हे डिव्हायडेशन करून बघूया. 19 आणि 5 5 1. आता 19चा टेबल आपल्याला 55पर्यंत काउंट करायचा आहे. 19 2चा लागेल 38. अगेन सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर 15 - 8 7 आणि हा 1 आणि हा 1 ट्रॅक केला 171. तर 19चा टेबल आपल्याला 171पर्यंत काउंट करायचा आहे. सो 19 9चाच लागेल 171. इज इट क्लिअर? 0 0 ला रिमाइंडर आलेला आहे. सो आपण हे जे डिव्हायडेशन आहे ते काय लिहू शकतो 29. इज इट क्लिअर? सो इथं काय होणार आहे, सो वी कॅन राईट दी लोएस्ट फॉर्म ऑफ गिवन फ्रॅक्शन. दी लोएस्ट फॉर्म of given fraction is 23/29. Is it clear? Then sixth one, the LCM and HCF of two numbers are 432 and 72 respectively. If one of the number is 216, what is the other? म्हणजेच काय LCM आणि HCF हे आपल्याला दिलेले आहेत. सो LCM काय 432 आणि HCF काय आहे 72 आहे. आणि त्यानंतर 1 नंबर पण दिलेला आहे. तर दुसरा नंबर काय असेल असा आपला क्वेश्चन आहे. सो जे गिव्हन आहे ते आपण पहिल्यांदा लिहून घेऊया. LCM हा काय दिलेला आहे 432. त्यानंतर HCF सुद्धा दिलेला आहे. HCF हा 72 दिलेला आहे. अँड वन ऑफ दी नंबर म्हणजे 2 नंबरपैकी एक नंबरसुद्धा आपल्याला दिलेला आहे. सो
one of the number, it is also given, it is 216. Is it clear? So आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. So we can write the formula. We know that the formula HCF into LCM is equal to the product of two numbers. Is it clear? लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं आहे टू नंबर्स. सो सिम्पली आपल्याला जे नंबर्स दिलेले आहेत ते या फॉर्म्युलामध्ये पुट करायचे आहेत. सो HCF काय दिलेला आहे आपला 72. इज इट क्लिअर? LCM काय आहे 432. त्यानंतर 1 नंबर पण दिलेला आपला. सो प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स म्हणजे त्यातील एक नंबर काय आहे आपला 216 अँड ऑदर नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इंटू ऑदर नंबर जर आपण एक्स कन्सिडर केला तर आपल्याला आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. म्हणजे एक्सची व्हॅल्यू म्हणजेच काय येणार आहे ऑदर नंबर येणार आहे. सो टू फाइंड दी व्हॅल्यू ऑफ एक्स, हा जो 216 आहे तो इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. तो जर इकडे शिफ्ट केला तर तो काय होणार आहे डिवाइड होणार आहे. सो वी कॅन राईट 72 इंटू 432 अपॉन 216. इज इट क्लिअर? आता हे कॅल्क्युलेशन आपण करूया. सुरुवातीला काय होईल 3 या 2 नंबरला कट होत आहे. सो 3 2 चा 6, 1 रिमेनिंग अँड 3 4 चा 12. इज इट क्लिअर? आणि या नंबरला पण 3 कट होईल. 3 7 चा 21 अँड 3 2 चा 6. सो आपलं नंबर्स काय राहिले 24 इंटू 432 अपॉन 72. इज इट क्लिअर? इज इक्वल टू एक्स. दॅट मीन्स ऑदर नंबर. आता डायरेक्ट 24नी पण आपण कट करू शकतो. 24 1चा अँड 24 3चा 72. इज इट क्लिअर? सो आपलं रिमेनिंग काय राहील 432 अपॉन 3 इज इक्वल टू एक्स. देन तर 3नी आपण कट करू शकतो. 3 1चा 3, 3 1चा 3, रिमेनिंग 1 आणि हे 13 झाले. 3 4चा 12 आणि अगेन 1 रिमेनिंग आणि 3 4चा 12. इज इट क्लिअर? तर आपला आन्सर काय येणार आहे एक्सची व्हॅल्यू ही काय आलेली आहे 144 इज इक्वल टू एक्स. म्हणजेच काय एक्स म्हणजेच आपण काय कन्सिडर केलेला ऑदर नंबरसाठी एक्स कन्सिडर केलेला. सो वी कॅन राईट द ऑदर नंबर इज 144. इज इट क्लिअर? डिअर फ्रेंड्स, इथं आपण क्वेश्चन नंबर 4, 5, 6 हे कंप्लीट केलेले आहे. सो नेक्स्ट लेक्चरला आपण 7th, 8th आणि 9th हे कंप्लीट करणार आहोत. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.